श्री सिद्धनाथाचा अभिषेक कशा प्रकारे घातला जातो आणि त्याला काय काय आपल्याला सामान लागते, वस्तू लागते, आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला वस्तूमध्ये केळी लागणार आहेत, ही केळी लागणार आहेत. नंतर दही लागणार आहे, दही आपण पाऊचमधले घेतलेलं आहे. नंतर आपल्याला मध लागणार आहे. नंतर साखर आणि दूध. दूध हे गाईचे पाहिजे, देशी गाईचे दूध पाहिजे. आपण गिर गाईचे दूध घेतलेले आहे. आणि हे सगळे वस्तू घेऊन संध्याकाळी 8 वाजता अभिषेक आपण घालायसाठी जाणार आहोत खरसुंडीला. तर पाहूया पुढे व्हिडिओमध्ये. पाहू शकता मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खरसुंडीमध्ये. रात्रीचे 8 वाजलेले आहेत, तरी देखील इथे गर्दी खूप आहे. तर चला आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि पहिले देवाचे दर्शन घेणार आहोत. सिद्धनाथाच्या नावाने चांग भले, श्रीनाथ जोगेश्वरीच्या नावाने चांग भले. गर्दी खूप आहे मित्रांनो आज. हे पाहू शकताय, आरती चालू होण्याचे टाइम झालेला आहे. इथून आरती जोगेश्वरी माताच्या मंदिरात जाते आणि ते परत येऊन नंतर अभिषेक देवाचा घातला जातो. तर त्याला आपण पाहणार आहोत मित्रांनो की आजची आरती आणि अभिषेक कसा केला जातो हे. भाविक खूप दुरून आलेले आहेत आणि आज दर्शन खूप चांगले झालेले आहे मित्रांनो. पाहू शकता, आपल्याला बाहेरूनच दर्शन झालेले आहे. श्री सिद्धनाथाच्या नावाने चांग भले. आरती होस्तोवर मित्रांनो आपण शांतता राखणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, गुरुदेवाचे छान असे दर्शन झालेले आहे. तर पाहू शकता मित्रांनो, भक्तांनी छान असा तुपाचा दिवा लावलेला आहे आणि आपण आता बाहेर आलेलो आहोत. तर नवग्रह देवाची प्रदक्षिणा करून आपण कालभैरव देवापाशी जाणार आहोत आणि तेथून पुढे नंतर आपण अभिषेकची सर्व तयारी करणार आहोत. तर पहिले आपण दर्शन घेऊया कालभैरव भगवानचे. पाहू शकता मित्रांनो, 8 वाजले आहेत, 8:30 वाजलेले आहेत. हे कालभैरव भगवान आहेत. मंदिराच्या पाठीमागेच आहे मूर्ती आणि ह्या भांड्यामध्ये आपण सर्व सामग्री काढणार आहोत. पाहू शकता मित्रांनो, हे सगळेजण अभिषेक घालण्यासाठी थांबलेले आहेत. तर केळी ही आपण ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. केळी, दही, मध, साखर
तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. या बाबांनी सुरुवात केलेली आहे. पाहू शकता केळीची साले काढून बारक्या बारक्या त्याची फोडी करतात. आता भाविकांची गर्दी वाढायला लागलेली आहे मित्रांनो, अभिषेक करण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो, आता ह्या केळीमध्ये दही टाकले जाते आणि दूध ज्यांनी कोणी आणलेले आहे ते किटलीमध्येच आणतात. दूध पिशवीतले दूध वापरत नाही देवाला, आणि पिशवीतले दूध घेतही नाही, किटलीमध्येच तुम्ही दूध घेऊन या. पाहू शकता मित्रांनो, साखर, मध, दही आणि केळी आणि थोडेसे दूध ह्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. देवाला अभिषेक घालण्याची सुरुवात झालेली आहे. आता थोड्याच वेळात मित्रांनो आरती येणार आहे जोगेश्वरी माताच्या मंदिरापासून, आणि त्यानंतरच देवाची शेजारती चालू होणार आहे आणि पूजा होणार आहे, अभिषेक होणार आहे. पाहू शकता मित्रांनो, आता आरती आलेली आहे. इथे रोज अभिषेक देवाचा नियमाने घातला जातो आणि नियमाने आरती होते. पाहू शकता मित्रांनो, गुरु बांधव जे आहेत, पुजारी जे आहेत, एकदम श्रद्धाने आरती करतात, देवाची पूजा करतात आणि नित्य नियमाने करतात. नियमाचे इथे कठोर पालन केले जाते देवा. जे पहिल्या काळापासून पूजा केलेली आहे तशीच पूजा चालत आलेली आहे मित्रांनो, त्यात कोणताही बदल केलेला नाही आहे आणि छान अशी पूजा होणार आहे. आपण पाहू शकता, पूजा झाली की आरती होणार आहे आणि त्यानंतर आपण दर्शन घेऊन घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, पूजा ही झालेली आहे आणि आता देवाचं दर्शन घेतलेले आहे. आपण पाहू शकता, छान अशी पूजा केलेली आहे.